हॅलो, नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा महा एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर तात्यांच्या कृपेने आज मार्केट खूप मोठं गॅप डाऊन झालं होतं आणि जेव्हा पण मार्केटमध्ये कुठल्या तरी न्यूजमुळे कुठल्या तरी कारणांमुळे मार्केट जेव्हा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन ओपन होतो त्यावेळेस मार्केटमध्ये काय होतं कन्फ्युजन क्रिएट होतं. परंतु ते कन्फ्युजन नाही क्रिएट व्हावा किंवा त्याच्यासाठी काय बेस्ट ऑप्शन असतो तो आपण शिकलेलो आहे. कुठे शिकलेलो आहे? आपल्या सेटअप ट्रेडिंगमध्ये. किंवा जर तुम्ही अगोदरपासनं आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो केलं असेल तर अगोदरपासनं तुम्ही यूट्यूब प्लेलिस्टमध्ये गॅप अप गॅप डाऊनचे देखील व्हिडिओ बघितलेले असणार आहे. जे सेटअप आहे, स्ट्रॅटेजी आहे त्याचं. 3 PM देखील 3 PM कॅन्डल कशा पद्धतीने वर्क होते त्याचा देखील व्हिडिओ बघितला असणार किंवा 3 PM स्ट्रॅटेजी कशी आहे ती देखील बघितलेलं असणार आहे. काही कारणास्तवमुळे आत्ता काही वेळासाठी आपल्याला ते सगळे व्हिडिओ यूट्यूबवरनं काढावे लागलेले आहेत किंवा यूट्यूबच्या गाईडलाईन्समुळे आपल्याला ते व्हिडिओ काढायला लागलेले आहेत. ओके, परंतु ज्यांना पण त्या स्ट्रॅटेजी माहिती आहे त्यांनी आजच्या दिवसाचा एकदम पुरेपूर फायदा घेतलेला असणार आहे. एक चांगला ट्रेडिंगचा सेशन झालेला असणार आहे. कारण की ज्यावेळेस मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन होतो त्यावेळेस सेटअप प्राइस ॲक्शनच्यापेक्षा जास्त जे स्ट्रॅटेजी असतात, जे सेटअप असतात तिकडे जास्त बेनिफिट बघायला मिळतं. आणि आजचा जो दिवस होता तो तसाच्या तसा सेटअप ट्रेडिंगचा होता. त्याच्यामुळे जर तुम्हाला ते व्हिडिओ माहीत असतील व्हेरी गुड आहे. नसेल माहिती तर तुम्हाला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये सगळी प्राइस ॲक्शन सेटअप शिकवलेले आहेत. त्याच्याबरोबर तिकडे गॅप अप गॅप डाऊन 3 PM इनसाइड कॅन्डल अशा इम्पॉर्टंट ज्या रेग्युलर मार्केटमध्ये क्रिएट होतात ते अशा स्ट्रॅटेजी देखील तिकडे शिकवल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे इंटरेस्टेड असाल प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्ससाठी तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा जाऊन नक्की चेक करू शकता. ओके, आज जर बघितलं तर मार्केटने एक मोठ्या गॅप डाऊन नंतर मार्केटने मोमेंटम बुलिश दिला. ओके, आणि कुठल्या लेवलवरनं बुलिश मोमेंटम आला? आपली कालचं जर तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ बघितला असेल तर आपण काय लेवल डिस्कशन केली होती सगळ्यात शेवटची 24,665 आणि मोमेंटम कुठनं दिला आहे बुलिश? ओके, कुठनं दिलं आहे? 24,665 वरनं. आणि त्याच्यानंतर बघा जवळजवळ सगळे जे लेवल होत्या अपसाईडच्या तिकडे मार्केटने मोमेंटम दिला. आता इकडे बघा हा सेम पॅटर्न इकडे डबल टॉप जो क्रिएट झाला आहे हा सेम डबल टॉप आपण प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये देखील शिकवलेला आहे. प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये जे मित्रांनी तिकडे जॉईन झालेले आहेत त्यांना माहिती झालं असणार आहे की काय कशा पद्धतीने इकडे डबल टॉप क्रिएट झाला. आणि जरी हा डबल टॉप तुम्हाला कॅप्चर करता आला नसेल तरी पण ही जी कॅन्डल आहे ही 3 PMची कॅन्डल आहे, ही रेडवाली. आणि जबरदस्त पद्धतीने प्रीमियम स्पाईक झाले परत पुट साईडला जेव्हा ही कॅन्डल तयार झाली. म्हणजे 3 अपॉर्च्युनिटी होती. एक तर गॅप अप गॅप डाऊन सेटअपनुसार बरोबर सपोर्टवरती ओपन झाला होता, गॅप डाऊन मोठा होता, पुलबॅक घेऊन परत मोमेंटम. दुसरी अपॉर्च्युनिटी होती इकडे डबल टॉपची, तिसरी अपॉर्च्युनिटी सेटअपची. आता त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शनमध्ये येतं तर हा डबल टॉप येतोय. ओके, प्राइस ॲक्शन. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय बघायला मिळाले इकडे की 2 मोमेंटम जे आले ते सेटअपनुसार आले आणि एक मोमेंटम जो आला तो प्राइस ॲक्शननुसार आला. म्हणजे कुठे ना कुठे ज्यावेळेस मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतो त्यावेळेस सेटअप जास्त काम करतात, व्यवस्थितरित्या काम करतात. प्राइस ॲक्शन थोडीशी कन्फ्युजन क्रिएट होतं कारण की न्यूज आलेली असते, न्यूजमुळे थोडंसं प्राइस ॲक्शन थोडंसं डालाडोल होतं किंवा थोडीशी प्राइस ॲक्शनमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी टफ जातं. त्याच्यामुळे सेटअप अशा मार्केटमध्ये जास्त फायद्याचे ठरतात. ओके, सो आता उद्यासाठी काय करायचं? आज तर झालं, मार्केटने केले जे करायचं होतं ते केलं. ओके, परंतु आता उद्या काय करायला पाहिजे? ओके, उद्या ही जी प्राइस ॲक्शन क्रिएट झाली आहे अशा पद्धतीने अफलातून प्राइस ॲक्शन जी क्रिएट झाली आहे याचा उद्या काय इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन आहे उद्या कुठल्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे याचं डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. व्हिडिओ का नाही आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की खूप सारे मित्र आहेत रेग्युलर व्हिडिओ बघतात, का माहीत सबस्क्राईब करत का नाहीत. आता
तुम्हाला जर आवडत असेल ॲनालिसिस, तुम्हाला जर काही ना काही यातनं इन्फॉर्मेशन मिळत असेल मार्केट रिलेटेड, तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाही. ओके, चला आता संपूर्ण लेवल मी रिमूव्ह करतो आहे. 1 तासाचा टाईम फ्रेमवरती घेऊन जातो आहे चार्ट. बघा, मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी एक गोष्ट सांगितली होती की ही जी रेंज आहे ही रेंज कन्सोलिडेशनची आहे. मार्केट मोमेंटम देते, परंतु ही मोठी जी रेंज आहे ही कन्सोलिडेशनची आहे. मार्केट आपल्याला इकडे वरती खाली जाताना दिसायला लागले. म्हणजे तुम्ही जर कालचा ॲनालिसिस व्हिडिओ बघितला असेल तर आपण ही देखील डिस्कशन केलं होतं. हे देखील डिस्कशन केलं होतं की ही रेंज थोडीशी कठीण आहे. ओके, परंतु मार्केटनी खाली गॅप डाऊन ओपनमुळे एक मोमेंटम मिळाला. बघा, इकडनं डबल ही जी लेवल होती मी वारंवार तुम्हाला सांगत होतो. बघा इकडे परत एकदा लक्षात घ्या. आता हा गॅप डाऊन झाल्यामुळे आपण काही त्या लेवलवरती डिस्कशन केलं नव्हतं, परंतु तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलं तर मी तुम्हाला वारंवार काय सांगत होतो की इकडनं बुलिश मोमेंटम, इकडनं बुलिश आला, इकडनं बुलिश झाला, इकडनं बुलिश झाला, इकडनं बुलिश झाला. लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील आपण डिस्कशन होतं इकडनं बुलिश होतं, एक बुलिश मोमेंटम येण्याचे जास्त चान्स आहे. परत तो आज गॅप डाऊन त्याच लेवलवरती झाला, परत बुलिश झाला. म्हणजे कुठे ना कुठे 24,600ची जी लेवल आहे ही एक बुलिश लोकांची लेवल आहे. ही एक मार्केटला वरती ढकलण्याची लेवल आहे. आता जोपर्यंत 24,600, ओके, जोपर्यंत 24,600 लेवल निफ्टी सस्टेन करतोय, फ्रेश सेलिंगचा विचार स्ट्रॉंगली करायचा नाही. आज पण बघा, फ्रेश सेलिंगचा जर कोणी विचार केला असेल गॅप डाऊन नंतर ट्रॅप झाला असणार आहे. परंतु 24,600 ही एक लक्ष्मण रेषा झालेली आहे. जोपर्यंत 24,600, 24,500 ह्या ज्या लेवल आहेत ही रेंज लक्षात ठेवा. 24,600 आणि 24,500. ओके, ही जी रेंज आहे 100 पॉईंटची, या रेंजच्या खाली जेव्हा निफ्टी जायला सुरुवात करेल किंवा ह्या लेवलच्या खाली जेव्हा निफ्टी होल्ड करेल, तेव्हा मात्र आपल्याला मोठ्या लेवल ओपन होताना दिसतात. मग त्या लेवल कुठल्या असू शकतात ते आता मी तुम्हाला वाटेन की सर खूपच लांबच्या लेवल दाखवत होते, परंतु त्यानंतर मार्केटमध्ये ज्या पद्धतीने ही लेवल होल्ड केली मार्केटने, त्याच्यानंतर आपल्याला 23,800, 22,800 आणि 22,000ची देखील लेवल जर आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. आता तुम्ही म्हणसान की सर 22,800 म्हणजे खूपच लांब आहे, अजून 2,500-3 हजाराची लेवल कॉस्ट पार करायला. हां, हे काही एका दिवसात होणार नाही. पण जर निफ्टी ही लेवल सस्टेन करत नाही, बघा लक्षात घ्या, तुम्हाला परत एकदा डेली टाईम फ्रेमवरती घेऊन जातो मी. ओके, मी काय तुम्हाला सांगतोय, जर निफ्टी ही लेवल सस्टेन करत नाही, कारण की ही लेवल खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. इकडे जवळजवळ 2 महिन्याचं कन्सोलिडेशन आहे, वरती गेलं, आज पण 2 वेळेस इकडे बाउन्स घेतला आहे. ओके, ही लेवल जर सस्टेन होत नाही तर लास्ट टाइम बघा ही जेव्हा ही लेवल ब्रेक झाली होती, डाऊन साईड मोमेंटम आला होता, तो जवळजवळ 22,000च्या आसपास आला होता. मग आता जर ही लेवल, पुढचं सांगतोय खूप, आता जर ही लेवल ब्रेक होती तर आपल्याला डाऊन साईड मोमेंटम येताना दिसू शकतं. मग हे 23,600 ते 22,800 आणि 22,000पर्यंत देखील मोमेंटम जाताना दिसू शकतो. मग फ्रेश मोमेंटम बुलिश साईडला इकडनं बघायला मिळू शकतो. आता हे संपूर्ण मी तुम्हाला का सांगतो, याच्या मागचं कारण काय आहे, काय थोडासा ओपन व्ह्यू तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे की बाबा 24,600, 24,500, 24,500 ह्या ज्या लेवल आहेत ना, ह्या इम्पॉर्टंट लेवल आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला फ्रेश सेलिंगचा विचार करायचा आहे तो या लेवलच्या खाली पाहिजे, किंवा मग मार्केट या लेवलच्या आसपास आलं पाहिजे, या स्विंग हायच्या आसपास. मग इकडनं परत आपण फ्रेश सेलिंगचा विचार करू शकतो. ओके, सो फ्रेश सेलिंग म्हणजे काय की तिकडनं ट्रेंड चेंज होईल. आता ट्रेंड चेंज होतोय का, आता इकडनं जरी डाऊन साईड आला, परंतु हा ट्रेंड कुठला आहे, हा ट्रेंड आत्ता जर बघितला तर बुलिश साईडला आहे. तुम्ही जर इकडे फिबोनाची लावली, ओके, इथपर्यंत, तर बघा अजून 50%च्या वरतीच आहे. ओके, 0.2%च्या तिकडेच मार्केट अजून आहे. म्हणजे पूर्णतः अजून हा गोल्डन रेशोमध्ये आहे, अजूनही हा बुलिशमध्येच आहे. लक्षात तुम्ही घेतलं तर, कारण की इकडनं मोमेंटम सुरुवात झाला आहे, इकडनं गेला आहे, हा 50%पर्यंत देखील अजून पुल बॅक आला नाही. ह्या 50%च्या वरतीपर्यंत देखील अजून हा बुलिशमध्येच असणार आहे. परंतु जर ही लेवल जर ब्रेक होते, इम्पॉर्टंट लेवल 24,500 ही जर इम्पॉर्टंट लेवल आहे, ही जर ब्रेक होती तर याचा स्ट्रक्चर थोडासा नेगेटिव्ह होऊ शकतो. ओके, मग त्याच्यासाठी आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं बाबा डाऊन साईडला जाताना थोडंसं रिस्क फॅक्टर आहे. चला रिमूव्ह करतो लेवल, परत 5 मिनिटं टाईम फ्रेमवर जाऊ. तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, थोडासा व्ह्यू जो सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी. आता काय लक्षात ठेवायचं, आता एक सिम्पल लक्षात ठेवा की हा सपोर्ट होता, हा रेजिस्टन्स क्रिएट केला, क्लोजिंग आहे ती सेंटरला झाली. म्हणजे अतिशय कन्फ्युजन प्राइस ॲक्शनवरती आजची निफ्टीची क्लोजिंग आहे.
याला तुम्ही बेरिश म्हणू शकता का? याला तुम्ही बुलिश म्हणू शकता का? ना याला आपण बेरिश म्हणू शकत आहे, ना याला बुलिश म्हणू शकत आहे. बेरिश कधी म्हटलं गेलं असतो जर आजच्या लेवलच्या खाली जर क्लोजिंग झाली असती तर आपण याला सेलिंग साईडला मार्केट गेलं असं म्हणू शकतो. पण आजच्या लेवलच्या या लेवलवरती टॉपला जर क्लोजिंग झाली असती तर आपण बुलिश झालं मार्केट, बाबा इतकं लेवल ब्रेक करून मार्केटवरती गेलं हे म्हणू शकलो असतो. परंतु याला बुलिश बेरिश म्हणू शकतो का आपण? नाही. ही जर कॅन्डल तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती जर बघितली तर ही कॅन्डल थोडीशी आपल्याला कन्फ्युजन बघायला मिळते. कारण इकडनं सुरुवात झाली, वरती गेला आणि क्लोजिंग परत आपल्या कॅन्डलच्या सेंटरला झाली. याचा अर्थ काय, थोडंसं आपल्याला कन्फ्युजन इकडे मार्केटमध्ये बघायला मिळते. बरं, आता हे कन्फ्युजन दूर कसं करायचं आहे ते कसं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं चार्ट मागे घ्यायचं आहे. आता मागे परत कुठे सपोर्ट झाला होता एक्स्ट्रा स्ट्रॉंग सपोर्ट? या लेवलवरती. कुठली लेवल आहे ही? इकडनं बुलिश झाला होता, इकडनं परत एक छोटंसं रेजिस्टन्स घेऊन ब्रेक करून गेला होता, परत येऊन इकडे जर बघितलं इकडे सपोर्ट घेतला होता. म्हणजे थोडीशी आपल्याला एक लेवल काय बघायला मिळते 24,740ची. ओके. आणि हा बुलिश कधी झाला होता? बुलिश प्राइस ॲक्शन क्लिअर करून इकडनं ह्या लेवलच्या वरती बुलिश झाला होता. आणि जर तुम्ही बघाल इकडे तर इकडनं ब्रेक करून हा स्विंग ब्रेक केला, परत मोमेंटम देऊन गेला. रिसेंटली जर बघितलं इकडनं देखील एक टप असा बुलिश मोमेंटम आला होता. त्याच्यामुळे ही जी लेवल आहे 24,820 आणि डाऊन साईडला 24,738 ही लेवल आपल्याला काय करायचं, ॲज अ कन्फ्युजन झोन, नो ट्रेडिंग झोन फॉलो करणे अतिशय गरजेचं आहे. ओके. आता नो ट्रेडिंग झोन मिळाला आहे, 2 लेवल मिळाला, तर आपलं एक रेजिस्टन्स मिळाला आहे, एक सपोर्ट मिळाला आहे. आता काय लक्षात ठेवायचं की जर हा स्विंग आहे, या स्विंगच्या वरती मार्केट येऊ द्या, एक पुलबॅक घेऊ द्या, पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक केली, ओके, पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक केली तर आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. कधी लक्षात ठेवा की जर डाऊन साईडला मार्केट असतं, बघा इकडनं आलं होतं, एक आलं वरती, या लेवलला टच केलं, पुलबॅक घेतलं आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक करून वरती गेला. मग इकडे देखील आपल्याला प्राइस ॲक्शन बदलत नसते. प्राइस ॲक्शन तुम्हाला शोधावे लागते. प्राइस ॲक्शन काय बनली हे बघावं लागतं. त्याच्यासाठी प्राइस ॲक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. प्राइस ॲक्शन ही सुपिरियर आहे मार्केटमध्ये. ओके. एकदा येऊ द्या, याला येऊ द्या, पुलबॅक घेऊ द्या. हा पुलबॅक जर तुम्हाला इकडे बघायला मिळेल, असा पुलबॅक घेऊन जर हा खाली येतोय तर हा एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन शो करतोय. परंतु जर खाली नाही आला, हा वरती गेला, परत वरती येऊन 50% रिजेक्शन घेऊन परत खाली आला आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होते तर आपण इकडे बुलिश ॲज अ कन्सिडर करू शकतो. याला हरकत नाही. कारण की इकडनं मग हा इकडनं सुरुवात झाला, हा वरती गेला, 50% पर्यंत रिजेक्शन घेतलं, पुलबॅक घेतला, परत मार्केटने वरती गेला, प्राइस ॲक्शन बुलिश केली आणि बुलिश नंतर आपल्याला एक ब्रेकआउट दिला. मग त्याच्या लेवल काय बनतं ते बुलिश साईडला लेवल छोट्या बनणार आहे. कारण की मग तो रेजिस्टन्स झोनमध्ये आहे. ही जी आहे ना, ही पूर्ण रेजिस्टन्स झोन आहे. हा पूर्ण रेजिस्टन्स झोन आहे. इकडे तुम्हाला बघायला मिळते, हा पूर्ण रेजिस्टन्स झोन आहे. ओके. क्लिअर कट आपण डिस्कशन पण झालाच ओपन खाली, ठीक आहे, हरकत नाही आहे कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. बरं, काय लेवल बघायला मिळतं ते छोट्या लेवल फॉलो करायचे होते बुलिशच्या साईडला. 24,850 जी की खूप स्ट्रॉंग कॅन्डल पडली इकडे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 24,887 आणि त्यानंतर जर बघितलं तर हा नेकलाईन 24,900. म्हणजे एकदम छोटासा मोमेंटमची अपेक्षा करायची इकडे. छोटासा मोमेंटम म्हणजे एक 80 ते 90 पॉईंटचा मोमेंटमची अपेक्षा करायची. मोठी अपेक्षा ठेवू नका. मी तर बोलतो उद्या शुक्रवार आहे, रिस्क पण कमी करा, लॉट साईज कमी केली तर चालेल, स्पेशली बुलिशच्या साईडला. ओके. मग काय बघायला मिळते इकडे पुलबॅक, त्याच्यानंतर 24,820ची लेवल ब्रेक होती, 24,855, 24,888 आणि 24,900 कन्सिडर करू शकतो आपण. ओके. साधारण 80 ते 90 पॉईंटचा एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. जास्त मोठी अपेक्षा बुलिश साईडला करायची नाही. डाऊन साईडला काय विचार करायचा आहे तर डाऊन साईडला बघा तुम्ही क्लिअरली इकडनं ह्या लेवलपासून वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिला आहे. आता एक पुलबॅक घेणं इकडे इम्पॉर्टंट, कंपल्सरी म्हटलं तरी चालेल. जोपर्यंत इकडे पुलबॅक घेत नाही आणि पुलबॅक घेऊन ही जर सपोर्ट ब्रेक झाला नाही तर सेलिंगचा व्यू बनत नाही. परंतु मार्केटने जर डायरेक्ट लेवल ब्रेक केली तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो बिलकुल पण सेलिंग साईडला फेवरेबल नाही. ओके. सो त्याच्यासाठी आपल्याला एक पुलबॅक घेणं गरजेचं आहे. पुलबॅक नंतर तुम्हाला ही प्राइस ॲक्शन बघायला मिळेल. ही प्राइस ॲक्शन तुम्हाला माहिती काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. 24,738ची लेवल ब्रेक झाली तर हा लो आपल्याला येताना दिसू शकतो.
बरं, लोअर येताना दिसू शकतो, पण त्याच्यामध्ये पण काय काय सपोर्ट आहे ना, तर ते काय सपोर्ट बनतं ते, तर पहिला सपोर्ट बनतोय 24,700, दुसरा सपोर्ट बनतोय 24,650, तिसरा सपोर्ट बनतोय 24,620. काय बघायला मिळालं आपल्याला, एक पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होती तर या लेवल बघायला मिळते 24,695, ऑलमोस्ट 24,700 आहे तो, 24,660 आणि 24,620 या संपूर्ण लेवल आपल्याला डाऊन साईड म्हणजे सेलिंगच्या साईडला ओपन होत होते. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीच्या बुलिश साईडच्या लेवल देखील समजले असतील, सेलिंग साईडचे लेवल देखील समजले असतील, जो आपण नो ट्रेडिंग झोन कन्सिडर केला आहे हा देखील समजला असेल. हा कन्फ्युजन झोन काय आहे हे देखील तुम्हाला मी सांगितलं की इकडे रेजिस्टन्स आहे, इकडे सपोर्ट आहे, क्लोजिंग सेंटरला आहे. रिसेंटली जर बघितलं तर ही पूर्ण रेंज आहे, एक कन्सोलेशनची आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर उद्या मार्केट थोडंसं स्लो राहू शकतं, परंतु जर नाही राहिलं, या लेवल जर ब्रेक केला आपण त्या लेवलच्या हिशोबाने प्ले करू शकतो इंट्राडेमध्ये. ओके, जाऊ नका. बँक निफ्टी बाकी आहे, सेन्सेक्स बाकी आहे, बघितल्याशिवाय जायचं नाही आहे. मला काही मित्रांचं हसायला आलं की सर दमदाटी देऊन व्हिडिओ बघायला होतं, ते चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे ते पण मित्र हसूनच बोलत होता आणि ते आवडलं, बोललं ते आवडतं आम्हाला तसं. ओके, म्हणजे हक्काने बोलता तुम्ही, तर ते मला देखील खूप चांगलं वाटलं. ओके, चला हरकत नाही आहे, कोणाला तरी आवडतं आहे, चला हरकत नाही. बँक निफ्टी जर बघितला आहे, बँक निफ्टी देखील एका कन्सोलिडेशन झोनमध्ये आहे. ओके, ही जी रेंज आहे ही बघा, ही रेंज आणि त्याच रेंजमध्ये इकडे, तर ही जी रेंज आहे ही थोडीशी आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये पण तो बुलिश आहे. आता इकडे जर बघितलं तर अशा पद्धतीने चॅनल क्रिएट करत आला आहे आणि थोडंसं आपल्याला प्राइस ॲक्शन ही जी मोमेंटम झाली ही थोडीशी कन्फ्युजनमध्ये आहे. म्हणजे काय, एक रेजिस्टन्स आहे, एक सपोर्ट आहे, त्याच्यामध्ये क्लोजिंग आहे, तर ती देखील एक प्राइस ॲक्शन निगेटिव्ह आहे. परंतु लक्षात काय ठेवायचं ते बघून घ्या. सगळ्यात अगोदर या साहेबांची पण आज मंथली एक्सपायरी होती, मंथली एक्सपायरी राडा घातला यांनी, पण ते मध्येच म्हणतात ना ट्रम्प दाद्या, सगळंच खराब करायला आले ते. सिंपल लेवल लक्षात ठेवा बँक निफ्टीच्या 24,900 एकदम लेवल मार्केटनेच दिलेली आहे आपल्याला, कशी ती लक्षात घ्या. इकडे रेजिस्टन्स डाऊन साईडला आला, पुलबॅक घेतला, परत पुलबॅक त्याच लेवल, जिथे रेजिस्टन्स घेतलं तिथे सपोर्ट घेतला, परत वरती गेला, परत तिथे आला, जिथे रेजिस्टन्स घेतला होता तिथे सपोर्ट घेतला, लेवल आली, परत सपोर्ट घेतला. आता हा जर सपोर्ट ब्रेक होतोय तर आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकते, याची पॉसिबिलिटी देखील आहे. तर आता राऊंड लेवल बघा किती चांगल्या पद्धतीने फॉलो की 56,400, क्लोजिंग बघा 55,900. बँक निफ्टी खूप राऊंड लेवल फॉलो करतो, सेन्सेक्स देखील खूप राऊंड लेवल फॉलो करतो. बरं, आता रेजिस्टन्स काय बघायला मिळतो आपल्याला, रेजिस्टन्स इकडे बघायला मिळते ह्या लेवलवरती 56,100, म्हणजे 55,900चा सपोर्ट, 56,100चा रेजिस्टन्स, म्हणजे एक 200 पॉईंटची आपल्याकडे काय मिळाली, रेंज मिळाली आहे. ही रेंज आपण ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करतोय. बरं, आता याच्यात जर सिनॅरो जर बघाल तुम्ही, तर मला सिनॅरो जो दिसतोय तो सेलिंगच्या साईडला जास्त फेवरेबल दिसतोय. सेलिंगच्या साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो जास्त चांगला बघायला मिळतोय बँक निफ्टीमध्ये. त्याच्यामुळे आपण आधी बँक निफ्टीच्या सेलिंगच्या लेवल बघूया. काही नाही, सिम्पल 2 लेवल इकडे बघायला मिळतात, ती या कॅन्डलचा लो आणि परत आजचा इंट्राडे लो, या 2 लेवल बघायला मिळतात. तर काय लेवल आहेत या, आता इकडे बघा, आणि थोडा सपोर्ट पण घेतला, इकडे पुलबॅक पण घेतला आहे, क्लोजिंग पण चांगली वरती. तर हा जर थोडासा येऊन जरी यांनी ब्रेक केला तरी आपल्याला पुलबॅकची गरज नाही, कारण यांनी पुलबॅक घेतलेला आहे ऑलरेडी. परंतु हा आणखी वरती जाऊन आला तर मग ते सोन्याहून पिवळंच आहे. ओके, सो या स्विंगच्या खाली म्हणजे 55,900 या स्विंगच्या खाली जर बँक निफ्टी क्लोजिंग देतोय तर आपल्याला कुठल्या 2 लेवल ॲक्टिव्ह होतं ते या 55,727 आणि 55,576, या 2 लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये सेलिंगच्या साईडला ॲक्टिव्ह होताना दिसतात. ओके, सो पहिली लेवल आली तर इकडे या लेवलवरती काही लॉक करा तुमची क्वांटिटी. सेकंड लेवलवरती तुमचा दिवस जरी संपला, क्लोजिंग करून टाकला, स्क्वेअर ऑफ केला ट्रेड, तरी हरकत नाही आहे. ओके, बुलिश साईडला जर बघाल तर बुलिश साईडला 2 लेवल इकडे निघून येतात. एक तर राऊंड लेवल आहे 55,200 आणि दुसरी लेवल आहे हा रेजिस्टन्स 55,300. तिसरी एक लेवल आपण इकडे मार्क करूया 55,400ची. तर बुलिश साईडला थोडंसं टफ आहे मार्केट. बुलिश साईडला रेजिस्टन्स खूप छोट्या लेवलवरती आहे, त्याच्यामुळे रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा बुलिश साईडला कम्फर्टेबल नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला जिकडे वाटते की इकडे बाबा रिस्क फॅक्टर जास्त आहे तिकडे आपण थोडंसं गाडीला ब्रेक लावायचा आहे.
म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला आपलं कॅपिटल कमी वापरायला पाहिजे. आपण तिकडे जाताना लॉट साईज थोडीशी आपण परत एकदा अरेंज केली पाहिजे. ओके, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त ट्रेड टाकणे आणि जिकडे मार्केट समजा मला वाटतंय आणि मी ट्रेड टाकला आणि मार्केट माझ्या अपोजिट गेलं तर मी बसूनच राहिलो आहे, मार्केट माझ्या फेवरमध्ये गेले तरी पण मी ट्रेडमधनं बाहेर पडत नाही आहे, तर असं ट्रेडिंग चालणार नाही. ट्रेडिंग करताना तुम्हाला ऑलवेज रूल्स, रेग्युलेशन, तुमची सायकोलॉजी ह्या सगळ्या गोष्टी पणाला लागणार आहेत. आणि त्याच गोष्टी सगळ्या गोष्टी मी व्यवस्थितरित्या आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तिकडे मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की एकदा बघू शकता. जॉईन व्हायचं आहे नाही व्हायचं आहे कम्प्लिटली तुमचा प्रश्न आहे, परंतु एकदा जाऊन सिलेबस बघा, त्याच्यामध्ये आणखी काही तुम्हाला वाटतं तर ते आपण ॲड करूया. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलं आहे, जे लोक बघतात ते तिकडे मी तुम्हाला त्या पूर्ण सिलेबसमध्ये दिलेलं आहे. टेलिग्राम ID दिलेला आहे, मेल ID दिलेला आहे. तिकडे मला तुमचा अभिप्राय कळवा. तिकडे मला तुमच्या काही गोष्टी तुम्हाला समजले ते नाही समजले ते हे कळवा. काही मित्र खूप चांगल्या पद्धतीने क्वेश्चन विचारतात ते, त्यांना त्याचं समाधान देखील होते खूप चांगल्या पद्धतीने. काही लोकांना खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला आहे. ओके, सो तुम्ही जर जॉईन झाला असेल तर नक्की मला कळवा. ओके, तर लक्षात काय ठेवायचं, येऊ द्या, पुलबॅक घेऊ द्या, प्राइस ॲक्शन बुलिश होऊ द्या, त्याच्यानंतर 56-100च्या वरती क्लोजिंग मिळू द्या. छोटे स्कॅल्पिंग मोमेंटम आहे, खूप मोठं मोमेंटम नाही आहे, छोटे स्कॅल्पिंग मोमेंटम आहे. तुम्हाला जर रिस्क टू रिवॉर्ड रेशो तुमच्या फेवरेबल नसेल वाटत तर तुम्ही इकडे व्ह्यू क्लिअर कट बुलिश साईडचा इग्नोर देखील करू शकता, क्लिअर कट इग्नोर करू शकता. काही इकडे मोठी अशी काही मजबुरी नाही आहे आपली. ओके, सो आय होप बँक निफ्टीचा लेवल तुम्हाला व्यवस्थित समजलं असतील. थोडंसं प्राइस ॲक्शन चार्ट जो बघायला मिळतोय तो थोडासा कन्फ्युजनमध्ये आहे. ऑप्शन सेलरचं मार्केट होऊ शकतं. तुम्ही जर ॲज अ ऑप्शन बाहेर काम करत असाल तुम्हाला त्या गोष्टी पालन करणं गरजेचं आहे. रिस्क टू रिवॉर्ड रेशो सगळं. चला आता जर बघितलं इकडे तर सगळ्या लेवलवर मी रिमूव्ह करतो आहे. इकडे देखील तुम्हाला मी ही लेवल ड्रॉ करून दाखवलं होतं याच्या एक्सपायर म्हणजे तर बघा काय इकडे तुमच्या लक्षात असेल ही लेवल दाखवली होती, ही लेवल दाखवली होती, ही लेवल दाखवली होती, ही पण आपण प्रेडिक्ट केली होती आज पण त्याच लेवलवरनं. म्हणजे मार्केट आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे हे तर मान्यच करावं लागेल आपल्याला. मार्केट आपल्यापेक्षा जास्त हुशार पण आहे, मार्केट आपल्यापेक्षा जास्त रूल्स फॉलो करते, मार्केट त्याच्या लेवल आपल्याला माहिती असून देखील तो मार्केट जास्त फॉलो करते. म्हणजे किती सिम्पल लेवल आहे ही इकडे बघायला मिळते आपल्याला. ओके, किती म्हणजे मार्केटनी या लेवलवर त्याला एकदम बाउन्स घेतला, या लेवलवर त्याला बाउन्स घेतला, परत त्याच लेवलवरती फिरून आला, अक्षरशः 3-4 महिन्याने आला तरी मार्केटने विसरला नाही ही लेवल. मार्केट त्या लेवलवरती कायम राहिला, मार्केट परत त्या लेवलनं बाउन्स दिला, मार्केट आज या लेवलनं परत गॅपडाऊन झाला, त्याच लेवलवरती मार्केटने आज पुन्हा तिकडनं बाउन्स दिला. म्हणजे इतक्या सॉलिड प्रमाणामध्ये मार्केट स्वतःला फॉलो करतं. आपण नाही करत फॉलो, आपले रूल्स पण नाही फॉलो करत, आपण जे काही शिकलो ते पण फॉलो नाही करत. आणि मार्केटला जर जिंकायचं असेल आपल्याला मार्केटबरोबर तर आपल्याला मार्केटपेक्षा एक पाऊल पुढं राहायचं ट्राय केलं पाहिजे. हरकत नाही आहे, ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो आय होप तुम्हाला समजत असतील. बरं, आता थोडंसं आपण काय करूया, लेवल मार्क करूया इकडे व्यवस्थितरित्या. 81,100ची लेवल जी बनते ती बनते एक सपोर्ट लेवल. सेन्सेक्सचा चार्ट आहे 5 मिनिटाचा आणि ही रेंज आपल्याला बघायला मिळते, तर त्या रेंज पण मार्क करूया आपण. पहिली गोष्ट तर ही एक स्विंग क्रिएट झाला इकडे, हा एक स्विंग मार्क करूया. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला हा स्विंग मार्क होतो 81,350च्या आसपास. अजून 2 लेवल जर बघायला झालं तर ही एक लेवल आहे, ही एक लेवल आहे आणि ही एक इंट्राडेची हायची लेवल आहे. आणि हा आपला ॲज अ नो ट्रेडिंग झोन. लेवल मार्क केल्यात, फक्त एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. गॅप डाऊन ओपन मोठा, सुपर बुलिश मोमेंटम, डबल टॉप, सेलिंग मोमेंटम, 3 PM मध्ये सुपर मोमेंटम, मार्केटची क्लोजिंग सेंटरला आहे. सपोर्ट रेजिस्टन्स क्लोजिंग सेंटरला म्हणजे कन्फ्युजन, काही माहीत नाही कुठं जाणार, वरती जाणार आहे का खाली जाणार आहे काही कळत नाही याच्यातनं. परंतु प्राइस ॲक्शन काय झाल्यावरती काय होऊ शकतं ते बघून घ्या. इकडे एक सपोर्ट आहे, वरती गेला खाली आला, एक सपोर्ट घेऊ द्या, पुलबॅक घेऊ द्या, प्राइस ॲक्शन कळू द्या, ही प्राइस ॲक्शन कळू द्या, ही प्राइस ॲक्शन निगेटिव्ह आहे. ही प्राइस ॲक्शन ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक निगेटिव्ह साईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो. कुठली लेवल आहे ती ब्रेक डाऊनची, 81,100ची लेवल ब्रेक होती. 80,900ची लेवल पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळेल. दुसरी लेवल आजचा इंट्राडे लो 80,000
695, 80,700 देखील कन्सिडर करू शकता. ह्या मोमेंटम बघायला मिळू शकतो डाऊन साईडला. बुलिश साईडला कधी जायचं 81,346. आता परत बघा इकडे की बुलिश डाऊन साईडला तर मोठ्या लेवल बघायला मिळतं, बुलिश साईडला छोटे छोटे चिंगू टार्गेट आहे. का हे असं आहे? कारण की प्रत्येक लेवलवरती कुठे ना कुठे आपल्याला रेजिस्टन्स जास्त बघायला मिळतो. म्हणजे रिस्क कुठे आहे, कुठल्या रस्त्याने जाताना जास्त खड्डे आहेत, बुलिश साईडला जाताना. सेलिंग साईडला सुसाट रस्ता आहे, एकदा गाडी ढाळायला निघाली की ते पळत राहणार आहे. ओके, सो ज्या साईडला खड्डे जास्त आहेत, त्या साईडला रिस्क फॅक्टर जास्त आहे, तिकडे आपल्याला काय करायचं, ब्रेक दाबायचे. ते सिंपल लक्षात, कन्सेप्ट तुमच्या लक्षात बसलीच पाहिजे. अशी उदाहरणं मी तुम्हाला देतोय. सिंपल ब्रेक दाबायचे. ब्रेक दाबायचं म्हणजे काय करायचं, मार्केटला ब्रेक आहे का, बिलकुल पण नाही. ब्रेक दाबायचं म्हणजे आपली लॉट साईज कमी करायची, आपलं कॅपिटल वापरायचं कमी करायचं, आपल्याला थोडंसं स्मार्टली विचार करायचा आहे. आता याच्यात स्मार्टली विचार तुम्ही मला सांगा काय आहे सर, तर याच्यामध्ये सिंपल आहे की आपण जे कॅपिटल वापरतोय ते कॅपिटल वापरताना कमी करायचं. XYZ तुमची अमाऊंट असेल, तुम्ही रोज इतक्या अमाऊंटवरती ट्रेड प्लॅन करत असाल तर ते कॅपिटल कमी करायचे, 50% कमी करायचे. आता कॅपिटल 50% कमी करायचं म्हणजे काय आहे, तर सिंपल आहे की लॉट साईज तुमची जर 10 असेल तर तुम्ही 5 करा बुलिश साईड जाताना. सेलिंगच्या साईडला ॲज इट इज तुमची लॉट साईज ठेवा. पहिली गोष्ट तर लॉट साईज फिक्स करा तुमची. कोणाकोणाची लॉट साईज फिक्स आहे मला कमेंटमध्ये सांगायचं. कोणाकोणाची लॉट साईज फिक्स आहे मला कमेंटमध्ये सांगायचं. ओके, त्याच्यानंतर बघा कन्सोलिडेशन करून वरती जाऊ द्या. $81,464 फर्स्ट लेवल, 81,600 सेकंड, 81,770 थर्ड लेवल. या 3 लेवलचा विचार तुम्ही करू शकता. 81,346, 81,100 क्लिअर कट नो ट्रेडिंग झोन आहे. या लेवलचा नक्की विचार तुम्ही ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करू शकता. आता ज्याला पण नो ट्रेडिंग झोन कळत नाही, सिंपल लक्षात ठेवा, ही जी लाल लाईन आहे, ही लाल जी आपण बॉक्स क्रिएट केला आहे, याच्यामध्ये मार्केट किती उलट्या पालट्या खाऊ द्या, किती काय दाखवू द्या, किती मोठ्या कॅन्डल होऊ द्या, किती छोट्या कॅन्डल होऊ द्या, ह्या ट्रेडिंग झोनमध्ये आपल्याला थोडंसं ट्रेडिंग अवॉइड करायचं. सिंपल, एवढं सिंपल आहे ते. कारण की मी का बोलतोय, मी बोलत नाही की तुम्हाला कळत नाही. खूप लोक नवीन असतात, खूप लोक नवीन जॉईन होतात, त्यांना बुलिश बेरिश देखील कळत नाही. मला आत्ता कळायला लागलं की ते देखील कळत नाही आहे. कारण की मी असं ॲज्युम करत होतो की तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करता, तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. मी 1-2 कमेंट देखील वाचले, मी थोडेसे कमेंट शेअर देखील केले, परंतु मला नंतर रिअलाईज झालं, मी सरळ त्या व्ह्यूवरची माफी मागतो की त्याला कळतच नव्हतं बुलिश बेरिश. कारण की 1-2 मी कमेंट वाचले आणि त्याच्यावरती त्याला थोडेसे रिप्लाय दिले होते की सर इतकं पण तुम्हाला समजत नाही का, लेवल बघून तुम्हाला कळत नाही का. परंतु ॲक्च्युअली मला त्यांचा जेव्हा रिप्लाय आला तेव्हा कळलं की सर मी 2-3 दिवसापूर्वी जॉईन झाले मार्केटला, मला कुठलीही कन्सेप्ट माहीत नाही आहे आणि त्याच्यामुळे ठीक आहे. आता मला कळायला लागलं की जे लोक कमेंट करतात याचा अर्थ ते सगळेच लोक नेगेटिव्ह नसतात, आहेत काही, ते सोडून द्या, ते आपलेच मित्र आहेत. ओके, शेवटी मराठीमध्ये कमेंट येत नाही म्हणजे आपलीच भावकी आहे ती. ओके, सो बुलिश म्हणजे मार्केट वर जाते. बुलिश म्हणजे काय आहे, बुल म्हणजे काय, बुल कसा करतो, बुल शिंग खाली घालतो आणि उचलून फेकतो, त्याला बुलिश बोलतो आपण. बियर म्हणजे काय, अस्वल. बियर काय करतं, खाली वळतं, झाडावर चढताना नख्याने खाली वळतं बियर, त्याच्यामुळे बेरिश. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. हळूहळू तुम्ही शिकसाल. आपल्या चॅनलवरती आलेत ना तुम्ही इकडून तिकडून फिरून, मग तुम्ही व्यवस्थित जागेवर आलेले आहे असं मी नाही सांगत आहे, आपले व्ह्यूवर्स आहेत ते सांगतील तुम्हाला. कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, यांना जे लोक नवीन आहे ना ते आलेत तुम्ही व्यवस्थित जागेवरती. फक्त पेशन्स ठेवा, गोष्टी हळूहळू सोप्या होतील. मी तुम्हाला कुठलीही श्युरिटी देत नाही की आपलं चॅनल बघितलं तुमचं 100% तुम्ही करू शकता, नाही. अशी कोणीही श्युरिटी देत असेल तर तो मूर्ख आहे समजा. मी पण देत नाही श्युरिटी. हे सगळं तुमचं स्किल कसं डेव्हलप होतं आहे त्याच्यावरती आहे. मी तुम्हाला काही दिवसापूर्वी गाडीचं उदाहरण दिलं होतं, माहिती आहे तुम्हाला, की तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही एखाद्या मोटर ड्रायव्हिंगवरती शिकलात आणि तो शिकून बाहेर पडल्यावर तुम्ही आता असं झालं का तुम्ही कधीच गाडी ठोकणार नाही आहे, असं होत नाही ना. की तुम्ही किती स्किल इम्प्रूव्हमेंट करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, सो आपल्या चॅनलवर त्याला तुम्हाला स्किल देखील बघायला मिळतील, तुम्हाला मार्केटचं नॉलेज समजून घेता येईल आपल्या सामान्य भाषेमध्ये आणि व्यवस्थितरित्या समजून जाईल तुम्हाला. त्याच्यामुळे आला असेल नवीन, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. आणि हे सबस्क्राईब काय हे समजून घेत जाओ. आपली मराठी लँग्वेज आहे, आपण एकदम इंग्लिशला मॅच नाही करू शकत आहे. मी आता वर्ड वाईज बोलतो, इंग्लिश येणं नाही येणं ती वेगळी गोष्ट आहे, परंतु
इंग्लिशचे वर्ड आणि आपले मराठीचा जो टोन असतो त्याच्यामध्ये थोडंफार फरक येतो आणि फ्लोमध्ये बोलताना काही शब्द इकडे तिकडे होतात. तो एखादा शब्द घेऊन पकडून बसायचं नसतं. मग तो सबस्क्राईब असू तुम्हाला समजण्याशी मतलब आहे ना. सिंपल आहे. चला हरकत नाही. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा शुक्रवारचा ॲनालिसिस व्यवस्थितरित्या समजला असेल. आज ज्या पद्धतीने मार्केट होतं त्याचा देखील तुम्हाला एक व्ह्यू समजला असेल की मार्केटने काय केल्यावरती काय होतं, अशी सिच्युएशन आल्यावरती काय करायला पाहिजे, हा देखील व्ह्यू समजला असेल. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.